राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13,500 रुपये, तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36,000 रुपये इतकी मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। आणि या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी मान्यता दिलेली आहे। आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत दुष्काळी अनुदान हे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करण्याचे देखील आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, दुष्काळ निधी मिळण्यासाठी ई-केवायसी करणे हे बंधनकारक आहे। मात्र ई-केवायसी नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी तात्काळ करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या दुष्काळ निधीच्या याद्या अपलोड करण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांची केवायसी झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा करण्यात येणार आहे। म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली तरच हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, जिरायत पिकांसाठी 13,500 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।